कलिंगड. चला साईराम चाय पी रे, साईराम चाय पी रे. ओम साईराम. साईराम चाय पी रे. साईराम. बंटी साई चाय ले रहा है. साईराम चाय पी रे. चलो चाय पीने, चाय पीने. राम चाय पी रे. साईराम. साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर साई सकाळचा आम्ही सकाळी आता 6 वाजले आहेत व आमची पालखी निघाली आहेत. आम्ही पालखी जोडीला चालत आहेत. तर आजचा 3रा दिवस आहे. तर आम्ही आता जातो इथून रेसॉर्ट जवळ आमचं एक आहे होल्ड, तिकडे जाणार आहे. सर्व पालखी पुढे गेले आहे. तर आमचा ग्रुप सर्वजण. तर मग कसं वाटते आज? अरे जाम धमाल. आता परत नवीन जोश मध्ये उठलेलो आहे. चला नाही कसं वाटते? साईराम म्हणताय एकदम बाजूला चालतो ना. सर्व मित्रांना ओम साईराम. लहान चांगल्या टाकायचं काय काय गावाला ना तो डायलॉग मग चांगल्या लांब टाकीत बघू. गावंगा टाकी ते वंगा वंगा टाकीत. हा मित्रांनो साईराम. तर आम्ही आता पडग्या येथील वैष्णवी मंदिरमध्ये चाललोय. पाया पड्या तुम्ही बघू शकतात. इकडे मंदिर आहे. जर तुम्ही कोणी वैष्णवी मंदिरात गेलेले असतील जम्मू काश्मीरात, तुम्ही एकदा इथे नक्की जेवून जा. शिर्डीला जर तुम्ही जात असतील तर हे रस्त्याच इथे पडग्याच्याच थोड्या पुढे आहे. जर तुम्ही इथे आल्या तर तुम्हाला खरोखर असं वाटेल का तुम्ही वैष्णवी मंदिरमध्ये पाया पडायला आलाय. तर मी तुम्हाला जर मला जमलं आतमध्ये व्हिडिओ शूट करायला तर मी तुम्हाला शूट करून नक्कीच दाखवेन मी. तर चला आपण आता बघूया वैष्णवी मातेचं मंदिर. जय साईराम. ओम साईराम. तर आम्ही आता इथे वैष्णोदेवी मातेच्या मंदिरमध्ये प्रवेश करत आहोत. तुम्ही इथे बघू शकता. वैष्णोदेवी माते की जय. वैष्णोदेवी माते की जय. जय. जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर नक्कीच एकदा या मंदिरात या. शिर्डीला जातानाचा जो मेन हायवे आहे तिथे जे बाजूलाच मंदिर आहे. तर पडग्यापासून 5 मिनिटावर मंदिर आहे. मी नाही खाणार आहे, तुम्ही जा. मुगाची भाजी दिली बोलत ना मुगाची भाजी आपल्याला चालू केलेलं ना. त्याला मुगाची भाजी पाहिजे होती. मग कसं काय वाटतं साई तुम्हाला आता पराठा बघून? बरं वाटते. खाऊ ना बघू नंतर. लाजते का नाही. आम्ही तुमचे मित्र मंडळाचे नाही. कैसा लगा तुमको ये पलते? ये का ये मग बघू असं कसं वाटलं? तर मित्रांनो आम्ही आमच्या दुपारचं होल्ट वाशिंदी इथे पोचलेले आहेत. तर तुम्ही बघू शकतात हा आमचा दुपारचा होल्टचा गेट आहे. आमच्या पालखीतला हा सर्वात मस्त होल्ट आहे, कारण की ह्या होल्टमध्ये ना एक स्विमिंग पूलसुद्धा आहे आणि हा हॉल्ट एक प्रकारचे वाडी आहे इथे.
पूर्ण वाडी बनवली आहे. तर तुम्हाला या मी वाडीचा एक दाखवेन व्ह्यू की याच्यात काय काय वाडीमध्ये सस्य वगैरे खूप काय काय आहेत, मांजर वगैरे. तर मी तुम्हाला दाखवतो वाडीत काय आहे. आणि स्विमिंग पूलसुद्धा आहे. थांबा मी तुम्हाला साईराम म्हणले ना, तर तुम्ही इथे बघू शकता. इथे हंस आहेत, इथे सर्व हंस वगैरे आहेत. पूर्ण इथे फार्म हाऊस बनवला ते. या पिंजऱ्यामध्ये सस्य आहेत, ती बघू शकतात मांजरींना. तर तुम्ही बघू शकतात साईराम, या पिंजऱ्यात सस्य आहेत सर्व. इथे सस्य आहेत पूर्ण या पिंजऱ्यात. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर आमची पालखी तुम्हाला कशी वाटली. आणि आता पुढील व्लॉग थोड्याच वेळात आम्ही चालू करू. आता आराम वगैरे करून जेवण वगैरे आम्ही आराम करतो मस्तपैकी. त्याच्यात आपण पुढचा व्लॉग नक्कीच कंटिन्यू करूया. ओम साईराम. तर आम्ही आज इथे आंघोळ करायला आलेलो नदीवरती. तुम्ही बघू शकता नदी, नदीवर मस्त वाहता पाणी आहे. पूर्ण आम्ही कलिंगड विकायचे फिरून फिरल सगळं वाड्या पण मोजकी आल्या ती जरूर पुढच्या वर्षी याद दे, तुम्हाला याद देणार बंडे कुठचे पालवर कलिंगडचे दीपूला आवडले. दीपूसाठी दीपू सरांसाठी व्हिडिओ शूट करत आहे तो माझा. एवढे चांगले बदल जास्त वेळ काय काढायला पाहिजे. हाय मित्रांनो, तर आमचा आता हा दुपारचा जो हॉल्ट होता तुम्ही बघितलाच असेल. तर आमची आता पालखी प्रस्थान होते पुढच्या हॉल्टला. तो आमचा आडगाव येथे आहे रेल्वे फाटकाच्या बाजूला. तर आम्ही सुद्धा निघतोय. थोडंसं ऊन जास्त आहे तर आम्ही थोडं टाईम घेऊन नंतर ऊन थोडं कमी झाल्यानंतर निघणार आहेत. व तुम्ही असंच आमच्याकडे जोडून राहा आणि हा व्लॉग पूर्ण बघा तुम्ही. समोर उभा रे, तू वाचत रे. अजून का अजून काय माझा काय नाही. चला मग. बंटी आणि बबुआ साहेब पुढे गेले ते लोक जरा टेम्परेचर चेक करायला गेले. आम्ही आहो मागे. नक्की 40 डिग्री होतं का? हो मग काय हाय. 41 आहे, 41 डिग्री आहे. 41. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा ना. आम्हाला असं वाटतं पुष्कळ ऊन आहे. आम्ही राजस्थानला आलोय. ओम साईराम. ओम साईराम. तर रस्त्यात नाश्ता भेटत होता तर भूक लागलेली, थोडा नाश्ता खाऊन घेतो बरं. बाकी जोडीला कोण नाही, फक्त मी आणि विशाल साहेब आम्ही दोघंच आहेत. बाकी सर्व पुढे घेतलेत. ऊन खूप आहे, थोडं थांबलं होतं. तुम्ही बघू शकता ऊन खूप आहे. नाश्ता करतो. हे साईराम शिरा मस्त एकदम चांगला आहे, बरंच गोड आहे. असं वाटतं खावाच राहावा. जर तुम्ही शिर्डीला येत असतील चालत तर नक्कीच असं कोण कोण सेवा करत असते त्यांच्याकडून थोडंसं अशी सेवा करून घ्या, त्यांनासुद्धा थोडं पुण्य लाभेल. तर मी आता थोडा शिरा खाऊन घेतो, आपण पुढे भेटूया.
थोडं मागे घ्या पुढे यायला टच नको व्हायला. असं मागे नको, पाय मागे घे. पाठी सगळं पाय मागे घे. पुढे घे. जाऊ दे. पुढे एकदम उचलायचं ते. जाऊ दे जरा. चला, घे. चल. चला. घ्या. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ